कोरोनानंतर सगळ्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होते ती हंटा व्हायरसची. पण हा हंटा व्हायरस खरंच पुढचा पॅन्डेमिक ठरू शकतो का? हंटा व्हायरस हा एक दुर्मिळ आणि अतिशय गंभीर असा व्हायरस आहे. हा व्हायरस युजुअली उंदरांची विष्ठा, युरिन किंवा लाळेतून पसरत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा हंटा व्हायरस कोविडप्रमाणे पर्सन टू पर्सन, ह्युमन बिंग टू ह्युमन बिंग स्प्रेड होत नाही, तर हा व्हायरस रोडंटच्या संपर्कात आल्यामुळेच स्प्रेड होतो. सो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा हंटा व्हायरस पॅन्डेमिक होऊ शकतो का? सध्याच्या वैज्ञानिक माहितीनुसार WHO आणि पब्लिक हेल्थ एजन्सीजचे जे अपडेट आलेले आहेत त्यानुसार जर बघितलं गेलं तर हंटा व्हायरसचं स्प्रेड होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि त्यामुळे हा जो हंटा व्हायरसमुळे होणारा पॅन्डेमिकची जो धोका आपल्याला वाटतोय तो अतिशय निग्लिजिबल आहे. त्याचे महत्त्वाचे 3 कारणं आहेत की का पॅन्डेमिक उद्भवणार नाही. पहिली गोष्ट, जसा कोविड हा ह्युमन टू ह्युमन स्प्रेड होत होता तसा हंटा व्हायरस हा ह्युमन टू ह्युमन स्प्रेड होत नाही. कोविड हा एअरमधून स्प्रेड होऊ शकत होता तसा हंटा व्हायरस हा एअरमधून स्प्रेड होऊ शकत नाही. हंटा व्हायरस हा रोडंट थ्रू स्प्रेड होतो. सो हे 3 जे महत्त्वाचे कारणं आहे यामुळे त्याचं पॅन्डेमिक स्वरूपात येणं खूप निग्लिजिबल मानलं जातं आहे. पण याचा अर्थ हंटा व्हायरस हा हार्मलेस आहे असं नक्कीच नाही. जर का हंटा व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर ते इन्फेक्शन प्रायमरीली तुमच्या लंग्सला होतं आहे, ज्याला आम्ही म्हणतो आहे हंटा व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम. हा जेव्हा सिंड्रोम स्टार्ट होतं आहे त्यामध्ये ही सर्व लक्षणं सुरुवातीला दिसून येतात, पण हळूहळू ती कंडिशन वर्सन होत जाते, खराब होत जाते आणि त्यामुळे तुमचे लंग्स कोलॅप्स होतात. आणि ज्याप्रमाणे कोविडमध्ये निमोनिया होऊन पुढे इतरत्र ऑर्गन्स डेड होत होते, ऑर्गन्स खराब होत होते आणि त्यामुळे डेथ होत होती, तसंच हंटा व्हायरसमुळे सुद्धा डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रिव्हेन्शन कसं करू शकतो? प्रिव्हेन्शन करण्यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे उंदरांचा प्रादुर्भाव टाळा. जर का उंदीर असतील तर त्यांचा संपर्क तुमच्या घरात किंवा घरातल्या गोष्टींशी येणार नाही ही काळजी घ्या. घरात उंदीर नसावेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलीही साफसफाई करायची असेल तर ती साफसफाई करण्यासाठी झाडूचा वापर टाळा आणि ओल्या कापडाने ती पुसून घ्या, जेणेकरून ती धूळ तुमच्या नाकातोंडात जाणार नाही आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस अगदीच कमी राहतील. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज, या हंटा व्हायरसला घाबरण्याची गरज नाही, मात्र सतर्क राहणं तेवढंच गरजेचं आहे.